तयार केलेला आहे की जे पूर्वीचे गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांना आपण भेटायचं, त्यांना समुपदेशन करायचं. म्हणजे जे काही पूर्वीचे गुन्हे आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो, तुमचं रेकॉर्ड बनतं आहे पोलीस स्टेशनला आणि एस पी ऑफिसला, ते रेकॉर्ड आता अद्ययावत करण्याची पण प्रक्रिया चालू आहे. तर ज्याप्रमाणे तुमचे मागच्या 10 वर्षाचे जे काही गुन्हे आहेत त्याची पार्श्वभूमी पाहता तुमच्यावरती आता काय ॲक्शन होऊ शकते. म्हणजे समजा 2 गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते, हद्दपारीची कारवाई होऊ शकते, त्याच्यानंतर छडीपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर MPDA आहे, मकोकासारखा आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट आहे, त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते का, असं आपण आता ॲनालिसिस चालू केलेलं आहे. तर तुम्हाला ही एक पूर्वसूचना पण समजा किंवा माहिती म्हणून पण समजा, तुम्हाला कसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता. परंतु आता जसं कायदा आहे त्या पद्धतीने आपल्याकडे कामं सुरू झालेले आहेत. मान्य SP साहेबांनी स्ट्रिक्ट भूमिका ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये सध्या किती आपण सगळं मीडियामध्ये आणि इकडे तिकडे सगळीकडे आपण आहोत आणि सगळ्या राज्याचं आपल्या जिल्ह्याकडे लक्ष आहे. तर सूचना दिल्याने काय होईल की भविष्यामध्ये तुम्ही ती काळजी घ्या किंवा आपल्याकडून इतिहासात किंवा भूतकाळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत म्हणा किंवा काही घटना घडलेल्या आहेत त्या भविष्यामध्ये न होण्याची एक समज मिळेल या अनुषंगाने आपल्याला. तर आपल्याला सगळ्यांना आता शांत राहायचं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना होईल तेवढं सहकार्य करायचं आहे वेगवेगळ्या मार्गाने. मान्य SP सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे. यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत. यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत. तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि असे काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडलं जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल.